तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे अंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर MBBS. तर यासाठी इथं एक जागा आहे SC आणि यासाठी तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला MBBS ची पदवी इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एंटेमॉलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे NTB. यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MSc झुलॉजी इथे लागणार आहे. तसेच 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 40,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी तर 5 जागा आहेत. ST साठी एक आहे, NTD एक आहे, OBC साठी 2 आहेत. तसेच ACBC ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी ते 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने तर बँकेचा DD काढावा लागेल. तसेच जी निवड प्रक्रिया आहे या पदांसाठी तर ती इथं खालीलप्रमाणे असणार आहे. तर यामध्ये स्पेशलिस्ट तसेच मेडिकल ऑफिसर या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं 50 गुणांची असणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला 10 गुण असणार आहे. तसेच उर्वरित पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती 100 गुणांची असणार आहे. तर यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी 50 गुण, तसेच ॲडिशनल क्वालिफिकेशनसाठी 20 गुण, अनुभव असल्यास तुम्हाला 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे उर्वरित पदांसाठी. आणि या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर तिथं विविध नमुन्यामध्ये करायचे आहेत आणि अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 17/10/2025 पर्यंत सादर करायचे आहेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, आवार, साक्री रोड, धुळे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी असणार आहे. म्हणजे ही पदे 29 जून 2024 पर्यंत इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती, तसेच पात्र उमेदवारांची यादी, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.